शहापूर ते आसनगाव रेल्वे स्टेशन हा रस्ता शहापूरकरांसाठी अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा असा रस्ता मानला जातो. या रस्त्यानेच हजारो शहापूरकर नेहमी आसनगाव रेल्वे स्टेशन गाठून कल्याण, ठाणे, मुंबई येथे नोकरी तथा कामधंद्यानिमित्ताने प्रवास करतात. असा हा महत्वाचा रस्ता आसनगाव फाटकाजवळ असलेल्या मोरीवर खचला. अत्यंत अरुंद असा हा रस्ता, त्यातच मोरीवर संरक्षण भिंत नसल्या कारणाने व त्याच ठिकाणी रस्ता खचल्यामुळे अत्यंत धोकादायक झाला आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हा जीवघेणा ठरला आहे. या रस्त्याची पाहणी करून जनता दरबारने हा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. शहापूर आसनगाव हा अत्यंत वर्दळीचा असा रस्ता. या रस्त्यावरती आसनगाव फाटकापासून काही अंतरावरती असलेली मोरी या ठिकाणी रस्ता खचला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. अत्यंत महत्वाचा असा हा रस्ता. हजारो गाड्या या ठिकाणाहून रोज ये जा करत असतात. हजारो प्रवासी लोकलच्या आपल्या सर्व्हिसच्या निमित्तानं या ठिकाणी ये जा करत असतात आणि या ठिकाणी हा रस्ता खचल्यामुळे इथे जीवितहानी होऊ शकते आणि याची तातडीने दखल घेऊन आसनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल चंदे सर यांनी या ठिकाणी आले आहेत आणि कशा प्रकारचं नियोजन या रस्त्यासाठी त्यांच्या मार्फत करण्यात येते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कशा प्रकारचं नियोजन आपल्या या ठिकाणी रस्त्याबाबत करतायत? वारंवार होणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारीमुळे तसंच त्याच तक्रारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडेही जात होत्या. तर त्याची तातडीने दखल घेऊन मैराळे साहेब या ठिकाणी त्या मोरीचं पाहणी करायला आलेले होते आणि ते म्हणाले की सर जेवढ्या लवकरात लवकर काही या पुलाचं जर बांधकाम झालं तर अपघात थांबवले जातील आणि लोकांना जी काही येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे तीही दूर होईल. मी त्यांना ग्रामपंचायत आसनगाव कडून त्याचप्रमाणे येथे जमलेले माझे आसनगावचे नागरिक यांच्या कडून अशी ग्वाही देतो की आपल्याला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं साहित्य लागो, कोणत्याही पद्धतीची मदत लागो ती तात्काळ माझ्याकडून पुरवली जाईल. मी तर म्हणतो की हे काम आत्तापासनं 2 दिवसातच पूर्ण होईल असं मैराळे साहेबांनी मला शब्द दिलेला आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी जेवढ्या प्रकारची मदत लागेल तेवढी आसनगाव ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत ची हद्दीतील जी काही लोक आहेत त्यांच्याकडून होईल असं मी सांगतो. तसंच याच कामाच्या पाहणीसाठी सन्माननीय बीजेपीचे युवा अध्यक्ष महेंद्रजी चंदे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे दिलीपजी चंदे या ठिकाणी हजर झालेले आहेत. तसंच आपण सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची तात्काळ दखल घेतल्यामुळे मी ग्रामस्थांतर्फे आणि आसनगाव नागरिकांतर्फे त्यांचा फार आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आसनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी अगदी तातडीने या ठिकाणी ऍक्शन घेत या ठिकाणच्या लोकांची असलेली समस्या दूर करण्यासाठी आसनगाव ग्रामपंचायतीकडून जी काही मदत लागेल ती सगळी पुरवण्याचं या ठिकाणी आश्वासन देऊन तातडीने 2 दिवसामध्येच हे काम पूर्ण करून लोकांना एक सुखद धक्का देणार आहेत. आपण या ठिकाणी मैराळे साहेब देखील आलेले आहेत. शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्या मार्फत हे काम तातडीने पूर्ण होईल अशीच अपेक्षा करू आणि जनतेला या त्रासातून लवकरात लवकर मुक्ती मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी जनता दरबारकडून आपण व्यक्त करू.